रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आज मी तुम्हाला 34 मापाच्या कॉलर ब्लाउजची संपूर्ण कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर उंची आपली आहे तयार 14, तर 1 इंच प्लस करून 15 घेतलेला आहे। त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे आपलं 7 इंच, तसंच मुंडा घेतलेला आहे आपण 7 इंच। तर मी कॉलर ब्लाउजचं सर्व साईजनुसार मी चार्ट बनवलेला आहे। तर ते चार्टचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे या आधीच्या व्हिडिओत। नशील बघितलेला तर मी अजून लिंक परत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। म्हणजे कसं तुम्हाला कॉलर ब्लाउजचं चार्ट बघितल्यावर तुम्हाला सर्व साईजचे ब्लाउज सहज पद्धतीने कट करता येतील। एकदम सोपं असतं ब्लाउज कट करायला। बॅक कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं आहे तसंच तो बॅक पार्ट आपल्याला दुसऱ्या बाजूला उमटवून घ्यायचा आहे। उंचीला आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे व मार्जिनकडे आपल्याला 1 इंच 1 ते 1.5 इंच असं जास्त वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला एवढे बदल करायचे आहेत। त्यानंतर आपण मुंडा खोलीचा काटकोन तयार करून घेतला। तसंच आता आपण इथं मुंडा खोलीला खाली 1 इंच कमी करून असं व्यवस्थित असं तिथं आकार देऊन घेणार आहेत, कारण फ्रंट मुंड्याचा आकार आपल्याला खोल द्यायचा असतो। आता इथं आपण टक्स पॉईंट टाकून घेणार आहेत। 34 चे माप आहे, तर 8.5 प्लस अर्धा इंच 9 वर मी बरोबर एक पॉईंट टाकून घेतला व टक्स लाईन तर अशा पद्धतीने मी मेन कापडवरती सर्व जे आहे ते पार्ट कट करून घेतलेले आहेत। आता बॅक पार्ट आपण घेतलेला आहे इथं। तर आपलं कॉलर ब्लाउज आहे, तर कॉलर ब्लाउजला सुद्धा मी इथं मागे छोटंसं गळ्याचा आकार देऊन देत आहे व जो आहे तो बॅक साईडला एकदम छान अशी सिंपल अशी डिझाईन मी तुम्हाला करून दाखवत आहे। एकदम झटकेपट तयार होणारी अशी ही डिझाईन आहे। तर लक्षपूर्वक बघा, कारण फिनिशिंग मी खूप सुंदर अशा पद्धतीने देणार आहे। म्हणजे गळ्याला पट्टी न लावता आपण खालून व तसंच गळ्याला एकदम छान अशी आपल्याला इथं फिनिशिंग करायची आहे।
शिद्या पार्टवरती आपण हे असं आपलं मेन आपली इथे टीप यायला हवी. म्हणजे आय हुक पट्टीकडचा जो टक्स आहे तो टोटल मिळून आपला 1 इंचचा आहे, म्हणजे फोल्ड करून अर्धा इंच असा घेतलेला आहे. तर याच्याने सुद्धा आपलं हे जे ब्लाऊज असतं प्रिन्सेस कटचे त्याला खूप सुंदर असा लुक येतो. हे बघा, अशा पद्धतीने मी इथं टक्स असा घेऊन घेत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पप आपला तयार झालेला आहे इथं. त्यानंतर सेम पद्धतीने आपण दोघं पार्ट सेम करून खाली आपण कमरपट्टी लावून घेणार आहे. तसं
पद्धतीने आपल्याला कॉलर बरोबर सेंटरपासून लावायला सुरुवात करायची आहे. आता आपण मोजताना व्यवस्थित मोजलेलं होतं म्हणून 12.5ची कॉलर आपली एकदम बरोबर आपण कट केलेली आहे. तर लावताना सुद्धा आपल्याला ताणतून करायची नाही, अलगद हाताने आपल्याला कॉलर लावायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कॉलर लावायचं इथं दाखवत आहे. खूप फिनिशिंगमध्ये आपली इथं कॉलर लावली जाते. म्हणजे कॉलरची जी आहे ती आतली व बाहेरची कुठलीच टिप इथं दिसत नाही. एकदम अल्टर म्हणजे आपली ही जी कॉलर आहे ती लावली जाते. म्हणजे हा जो जोड आहे शिलाईचा जो हे बघा, आता संपूर्ण आतमध्ये हा जोड आपल्याला टाकायचा आहे. जो शिलाईचा जोड तयार झालेला आहे 1/2 इंचाचा तो आपल्याला आतमध्ये टाकत बाहेरून आपली ही जी कॉलरची फिनिशिंगची बाजू आहे ती त्याच्यावर ठेवत बरोबर छान अशी तिथं टिप टाकायची आहे. अशा पद्धतीने आपली ही कॉलर एकदम परफेक्ट अशी इथं लावली गेली. तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कॉलर दाखवलेली आहे कशी लावायची. तर आता बाकीचं जे राहिलेले ब्लाऊज आहे ते नेहमीप्रमाणे मी सर्व अशी फिटिंग करून घेणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक केल्याने